महाराष्ट्राची राजधानी मुंबईत हिंदीपेक्षा मराठी शाळांचा टक्का हा घसरलाय। हिंदी माध्यमांच्या तुलनेत पालिकेच्या मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळांची पटसंख्या कमी आहे। मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या 2023-24च्या आकडेवारीतून ही धक्कादायक बाब आता समोर आली आहे। हिंदी शाळांची पटसंख्या सर्वाधिक असून उर्दू माध्यमांच्या शाळा दुसऱ्या क्रमांकावर आहेत। तिसऱ्या क्रमांकावर इंग्रजी माध्यमांच्या शाळांची पटसंख्या या ठिकाणी पाहायला मिळाली। तर मराठी माध्यमांच्या शाळांची पटसंख्या थेट चौथ्या क्रमांकावर आहे। तर मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातील अनेक विद्यार्थी खासगी इंग्रजी माध्यमात शिक्षण घेत आहेत। असं आहे की ज्या पद्धतीने परप्रांतीयांची संख्या मुंबईमध्ये वाढते, त्यामुळे आज तुम्ही बघितलं तर हिंदी मीडियमच्या ज्या शाळा आहेत त्याचा टक्का वाढताना आपल्याला दिसतोय। वेळेस आपली जी मराठी लोक आहेत ते साधारण जनरली इंग्लिश मीडियममध्ये मुलांना टाकतायत। मला असं वाटतं याच्यामध्ये सोल्युशन एकच आहे की सगळ्या शाळांमध्ये मराठी भाषा ही अनिवार्य केली पाहिजे आणि प्रत्येक कुठली शाळा असेल तुम्ही त्यांना लहानपणापासून ते 10वीपर्यंत मराठी भाषा ही अनिवार्य केली पाहिजे, जेणेकरून मराठी भाषा जी आहे ती सगळ्या लोकांना शिकता येईल। मराठी शाळांची घटलेली संख्या कशी झाली ते आपण पाहणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून। मुंबईतील शाळांची माध्यमनिहाय पटसंख्या हिंदीमध्ये आहे 67,417 विद्यार्थी संख्या आहे। उर्दू संख्या 64,319 इतकी आहे। इंग्रजी विद्यार्थ्यांची संख्या 38,884 आहे। मराठी शाळेचे विद्यार्थी 33,739 इतके। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्यासोबत जोडले। शिल्पा, हिंदी शाळा आपण पाहिल्या, उर्दू शाळेची सुद्धा आकडेवारी थेट दुसऱ्या स्थानावर आहे, मात्र मुंबई मनपाच्या मराठी शाळांची संख्या आकडेवारी मात्र थेट चौथ्या स्थानी आहे। काय या संदर्भातली अधिकची माहिती? कारण आपण जर पाहिलं तर मराठी शाळांचा टक्केवारी आणि आकडा हा कमी होत चाललेला, घसरत चाललेला पाहायला मिळत आहे। विशेष म्हणजे तिच्याच राज्यात तिच्याच घरामध्ये तिचीच कोंडी होत असलेली आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। कारण मुंबई शहरामध्ये पालिकेच्या ज्या शाळा आहेत त्यांचा आकडा हा घसरत चाललेला पाहायला मिळतोय। चौथ्या क्रमांकावर ही टक्केवारी आलेली पाहायला मिळते। मध्यमवर्गीय कुटुंबातील जी मुलं आहेत ती देखील इंग्रजी माध्यमाचं शिक्षण घेणं पसंत करत आहेत। कारण पालकांचं म्हणणं असं आहे की येणाऱ्या काळामध्ये ज्या नोकऱ्या आहेत त्या मराठी शिल्पा, तू आपल्याशी अशी जोडलेला आपल्यासोबत माजी महापौर किशोरी पेडणेकर जोडलेले आहेत। ताई, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। एक महत्त्वाची आणि खळबळजनक अशी आकडेवारी खरं तर समोर आलेली आहे। मुंबईत हिंदीपेक्षा मराठी शाळांचा टक्का घसरलाय। मराठी शाळांचा टक्का हा पटसंख्येनुसार थेट चौथ्या स्थानावर गेलाय। काय आपली प्रतिक्रिया, यासाठी काय करणं आवश्यक आहे? एक तर मराठी शाळांमध्ये आपण एक इंग्रजी विषय असावा असं म्हणूनही आपण शाळा चालू केल्या महापालिकेत गेल्या 25 वर्षात। त्याच्यानंतर आपण अनेक बोर्ड पण आणली, पण त्याच्यामध्ये मराठी विषय हा प्राधान्याने असला पाहिजे हेही आपण ठेवलं। परंतु आता आपण शाळांमध्ये मध्यान्ह भोजन देऊन मराठी मुलांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला। पण आजच्या घडीला जी एखादी महिला, माझी भगिनी, ती स्वतः कुठलंही काम करायला तयार असते, पण तिची इच्छा असते की माझ्या मुलांनी इंग्रजी बोलावं आणि हा व्यावहारिक भाषेला जास्त प्राधान्य दिलं जात आहे। आणि त्यामुळे किती आपण नवीन नवीन योजना आणल्या, विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी केल्या, तरी तो जो कल आहे मराठी माणसाचा की जास्तीत जास्त इंग्रजी शाळेमध्ये घालण्याचं, आता कॉन्व्हेंटमध्ये घालण्याचा प्रकार थोडा कमी झालाय, पण इंग्रजी माध्यमाच्या शाळा असायला हव्या असं मराठी माणसाचं मन दिसतंय आणि त्यांचा कलही दिसतोय। त्यामुळे आपण विविध उपक्रम या शाळांमध्ये महानगरपालिकेचे ते वापरले की त्याच्यामध्ये ई लर्निंग आणलं, प्रक्रिया शिक्षणासाठी, मध्यान्ह भोजन, सगळं म्हणजे जेणेकरून त्या मुलाला पहिला मराठी बेस आणि इंग्रजी व्यावहारिक भाषा। पण लोकांचा कल तसा नाही दिसत आहे। लोकांचं म्हणणं आम्हाला इंग्रजी शाळांमध्येच जायचंय। कारण पटसंख्या वाढवण्यासाठी जे जे महानगरपालिकेने करायला पाहिजे
अगदी शिक्षक घरोघरी पण जातात. आता गेल्या 3 वर्षात गणवेश पण नाही मिळालंय मुलांना. मध्यान्ह खाण्याची तर बोंबच झालीये. त्यामुळे हा हा राजकीय भाग झाला. परंतु मराठी माणसाचा कल हा इंग्रजी माध्यमांकडे वाढतोय हे सत्य आहे. ते नाकारता येत नाही. नक्कीच ताई, आपण आपल्याशी असेच जोडलेले राहा. आपल्यासोबत भाजपनेते रवी राजा सुद्धा जोडलेले आहेत. रवीजी, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मुंबईतील आपण आकडेवारी पाहिली, हिंदी शाळा पाहिल्या, उर्दू शाळा थेट दुसऱ्या क्रमांकावर आहेत. मात्र मराठी शाळांचा जो टक्का आहे तो खूप मोठ्या प्रमाणात घसरलाय. काय यावरती आपली पहिली प्रतिक्रिया? कारण मराठी शाळांचा टक्का हा थेट 4थ्या स्थानी गेलाय. नाही, असं आहे की आपल्याला माहित आहे की मुंबई शहरामध्ये आता जे सामान्य लोक जे काम करत आहे आणि खास करून जे आपल्या झोपडपट्टीमध्ये राहतात, मध्यमवर्गीय लोक आहे, त्याला असं आहे की आपला कुठे ना कुठे आता त्याचे जे बाल आहे ते आता इंग्लिश मीडियम मध्ये यायला पाहिजे, इंग्लिश शिकायला पाहिजे. यासाठी कुठे ना कुठे एकंदरीत असं दिसत आहे की मराठी जे माध्यम आहे ते कमी होत आहे. आणि त्याचे कारणभूत असं आहे की आपण आता आपल्याला माहित आहे की मुंबई पब्लिक स्कूल महानगरपालिकाने जे आरंभ केलेला आहे आणि त्यामध्ये आता IB आहे आणि बाकी जे हाय स्टँडर्डचे जे आता CBSE आहे, अशा लोकांना जेव्हा आपण प्रोत्साहन देत आहे तर यासाठी कुठे ना कुठे एकंदरीत असं दिसत आहे की मराठी शाळामध्ये जे आपला जे बाल जे जायला पाहिजे त्याला सगळे लोकांना इकडे इंग्रजीमध्ये आपण त्याचे विद्यार्थी घेतला पाहिजे असं त्याचे मनस्थिती बनलेलं आहे. तर त्यासाठी आता सगळे लोक जे मराठी विसरून ते इंग्रजीमध्ये जातात. आणि दुसरं असं आहे की मी ऐकलं आता आमचे माजी महापौर किशोरीताई आमच्या सोबत आता ते महापौर आहेत. होते बरोबर आहे जोडलेले आहेत. आणि आपला सोबत जोडलेला आहे. आता या 3 वर्षामध्ये जसं आपण सांगतात की त्याला गणवेश सगळे नाही मिळालेले आहे, हे बरोबर नाहीये. सगळे जे मटेरियल जे पुढे आधी मिळत होते याला जबाबदार ते आता- कोण वाटतंय? रवीजी, याला जबाबदार कोण आहे असं आपल्याला वाटतंय? आता जबाबदार असं आहे की हे बोलू शकत आहे की याच्या आधी जे सत्तेमध्ये बसले होते ते पूर्णपणे जबाबदार आहे. दीपक केसरकर आहेत. काय पूर्णपणे जबाबदार आहे. आणि असं आहे की नाही, मी काय बोलतो राज, मला यामध्ये पॉलिटिकल मध्ये जायचं नाही. मला असं सांगायचं आहे नाही रवीजी, मात्र जर कोणी जबाबदार असेल तर आपण स्पष्टपणे त्याबद्दल सांगू शकता. नाही, माझं म्हणणं असं आहे की हां. जे एक मी आपलं सांगू इच्छितो की जेव्हा मी 5 वर्ष विरोधी पक्ष नेता होते तेव्हा मी यामध्ये सांगितलं होते की आपला जे शिक्षक महानगरपालिकामध्ये आपला किशोरीताई आपल्याला विचारा की 5 वर्षामध्ये किती लोकांच्या भरती झालेला आहे या शिक्षकच्या. मी वारंवार जेव्हा एज्युकेशनच्या बजेटमध्ये बोलत होते तुमच्याकडे शिक्षक नाही आहे, तुमच्या जे टीचर्स जे आहे ते बरोबर नाही आहे, मराठी शाळेमध्ये टीचर्स नाही आहे, तर काय करणार? तर कुठे ना कुठे जेव्हा तुम्ही असा टीचर्सच्या भरती करत नाही तो स्कूलमध्ये कसं येणार ते? तर यासाठी कुठे ना कुठे जेव्हा तुम्ही चांगला काम करत आहे महानगरपालिकाने केले त्यांनी श्रेय घेतलेलं आहे. रवीजी, आपला मुद्दा लक्षात आला. मात्र सध्या आपण सत्ताधारी आहात. आता यावरती आगामी काळात नेमकं ही आकडेवारी टक्केवारी जी मोठ्या प्रमाणात घसरली आहे यामध्ये बदल करण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते म्हणून काय करणं आवश्यक आहे असं आपल्याला वाटतंय? नाही, असं आहे की या 3 वर्षामध्ये एक असं आहे की महानगरपालिकामध्ये शाळेमध्ये जे सोयी सुविधा देतात ते बरोबर आहे आणि चांगलं आहे. दुसरं असं आहे की आपण जे शिक्षक जे आहे आपण तिकडे नेमणूक करायला पाहिजे आणि जे शिक्षक जे लोकांना ट्रेनिंग करतात टीचर्स त्याचे ट्रेनिंग करायला पाहिजे. मी स्वतः जेव्हा आम्ही शाळेमध्ये जातात ते बघतात ते तुमच्या जे शिक्षक जे तुम्ही शिकवतात त्यामध्ये जे शाळेमध्ये जे लोक येतात आपला स्टुडंट येतात त्याला बरोबर शिकवतात की नाही यामध्ये मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. यासाठी आपण एक शिक्षकच्या ताबडतोब नेमणूक करायला पाहिजे. त्याचे दर्जा जे आहे आपला जे एज्युकेशनचा दर्जा आपण चांगला करतात, एज्युकेशनचा दर्जा जे आहे आपण
कुठे ना कुठे प्रायव्हेटच्या स्तरावर आणला पाहिजे. बट मी एक सांगू इच्छितो की नाही रवीजी, यामध्ये एक 3 महत्वाचा वर्ष- मुद्दा आहे की आपण शिक्षकांवरती आता एका प्रकारे शिक्षकांना यामध्ये कारणीभूत ठरवताय. तर शिक्षकांवरती संपूर्ण जबाबदारी ढकलून आपण सत्ताधारी असून सुद्धा बाजूला सरताय का? मी किशोरीताईकडे हा मुद्दा घेऊन जाणार आहे. ताई, खरं तर रवी राजा यांनी या संदर्भात प्रतिक्रिया देत असताना आता काही महत्वाच्या भूमिकेमध्ये शिक्षकांवरती सुद्धा एका प्रकारे या भूमिकेला जबाबदार धरलाय. काय यावरती आपली पहिली प्रतिक्रिया? नाही, रविराजांनी काही गोष्टी खऱ्या सांगितल्या त्याबद्दल नो डाऊट. हम्म, पण शिक्षक भरती करताना फक्त महानगरपालिकेचा जो बॅकलॉग आहे तो अनेकदा गव्हर्नमेंटकडे पाठवू नये. म्हणजे 2.5 वर्ष जर आमची विचारले तर ते कोविडमध्येच होती, त्यामुळे ते शक्य नव्हतंच. पण त्याच्या आधीचे पण 5 वर्ष त्यांची होती. हम्म, तो बॅकलॉग भरण्यासाठी कधीही गव्हर्नमेंटकडनं जो एक यायला लागतो आपल्याला मान्यता प्राप्त, ते अद्याप अजूनही आलेलं नाही. महानगरपालिकेचं काय सगळ्या शाळांमध्ये अनुदानित विना अनुदानित तिथे पण शिक्षकांची तीच अगदी. बोंब आहे. इथे शिक्षक नव्हे, हम्म, इथे महानगरपालिकांनी ज्या पद्धतीने सगळं करूनही जो मराठी माणसाचा कल हम्म, किंवा इतर आता हिंदी भाषी उर्दू भाषी ही त्यांची भाषा आहे आणि ती हिंदी उर्दू त्यांची बाकी ह्याच्यावरती चालते. मराठी भाषा ही फक्त महाराष्ट्रात चालते, बाहेर चालत नाही. त्यामुळे त्या भाषेचं ज्ञान व्यवहारी असावं, तो आई वडिलांचा कल आहे. अगदी नक्कीच ताई, आपला मुद्दा लक्षात आला. किशोरी पेडणेकर ताई आणि रवी राजाजी आपलं पुढारी न्यूजमध्ये संवाद साधला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.